नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात आवडीने बनवली जाणारी आणि बेत जमवून आणणारी रेसिपी म्हणजेच चमचमीत भरली वांगी। जेव्हा घरात कोणतीही भाजी नसेल किंवा काहीतरी झणझणीत खायची इच्छा असेल तेव्हा हा बेत एकदम परफेक्ट ठरतो। इथे मी पाव किलो लहान आणि ताजी गावरान वांगी घेतली आहेत। वांगीला त्यांचे देठ कापून घेतलेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका वांग्याला आपण मधोमध असे 4 कट मारून घेणार आहोत। यामुळे काय होतं, एकतर वांग्यामध्ये कीड आहे का नाही ते समजतं, वांगी काळपट पडू नयेत यासाठी याला पाण्यात ठेवून देऊया। आता गॅसवर एक कढई ठेवूया। वांग्याच्या भाजीला छान तर्री हवी असेल तर तेल थोडं जास्त वापरायचं। इथे मी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम केले, त्यामध्ये छान जिरे मोहरी कडकडून घेतले आहेत। आता यामध्ये टाकलेला आहे 2 मोठे बारीक चिरलेले कांदे। कांदा तेलात छान मऊ गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान परतला की यामध्ये टाकायचं 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट। आले लसणाचा कच्चा सुवास जाईपर्यंत याला अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊया। कांदा आणि आले लसूण छान परतून झालं की गॅस एकदम बारीक करायचा। आता यात थोडीशी हळद आणि आपण 4 कट मारलेली वांगी टाकून देऊया। आता या वांग्यांना हळदमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर याला 2 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतरनं जरा आपली वांगी जी आहेत ती मऊ होते। आता परत एकदा ह्याला मिक्स करा आणि यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले। तर इथे मी टाकलेले आहे 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर टाकलेला आहे 1 चमचा काळं तिखट। आता याला सगळं चांगलं मिक्स करायचं आहे। मसाल्यामध्ये वांगी टाकल्यावर 2 ते 3 मिनिटे ती तेलात चांगली परतून घ्यायची। वांगी तेलात परतल्यामुळे त्यांना छान चव येते। आता काय करायचं, तरी येण्यासाठी मी इथं टाकलेलं आहे वांग्यांमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पाणी टाकू शकता। आता यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। छान उकळी आल्यानंतरनं यात टाकूया भाजीला दाटसरपणा आणणारा आपला मुख्य घटक म्हणजे 1 मोठी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। कूट जास्त बारीक नसावा, थोडा जाडसर असला की भाजी खाताना खूप भारी लागते। आता याला 2 मिनिटे चांगले परत झाकून ठेवायचं, म्हणजे वांगी जी आहेत ना चांगली आतून शिजतील। आता परत चांगलं मिक्स करा। आता यामध्ये टाकायची आहे भरपूर फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटे वांगी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। बघा मंडळी, काय कडक रंग आले भाजीला आणि वांगीसुद्धा एकदम मऊ आणि परफेक्ट शिजली आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।